तिथून मृदा संवर्धन, जलसंवर्धन आणि हवेचं संवर्धन ह्या गोष्टी आम्ही त्याच्यातून करतो. याच्याशी निगडीत छोटासा प्रश्न आहे माझा. मग आपण म्हणतो एकीकडे इंडस्ट्रियलायझेशन करायचं, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक इंडस्ट्रीज आहेत, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज येतात, नवीन येत आहेत, इतरही इथे आणायचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे तुम्ही म्हणतायत की आपण नद्यांवरती काम करणं गरजेचं आहे. आता असं होतं आहे की इंडस्ट्रीजचा वेस्ट, इंडस्ट्रीयल वेस्ट, त्याच्यातून निर्माण होणारं मग वायू प्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल, या गोष्टी एकीकडे, किंवा तुम्ही वेस्ट हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे. हे प्रदूषण एकीकडे आणि दुसरीकडे पुन्हा ह्या समस्या. मग विकास कसा, म्हणजे या सायकलमध्ये अडकतो की नाही विकास? मग कुठेतरी एकीकडे पोल्युशन, औद्योगिकीकरण, त्यातनं निर्माण होणारं प्रदूषण, मग पुन्हा अशा समस्या, ही एक विशेष सायकल तयार झाली आहे. नाही, तर ही आवश्यक पण आहे, कारण आपण लोकांना रोजगार कुठून देणार? उद्योग आले तर रोजगार मिळेल, उद्योग आले तर प्रक्रिया होतील. नुसतं शेती करून पूर्ण देशात होणार नाही, शेतीवर प्रक्रिया उद्योगसुद्धा लागतात आपल्याला. आता ऊसाचे कारखाने आहेत, गुऱ्हाळ आहेत, कापसाचे कारखाने आहेत, सूतगिरणीज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी शेवटी शेतीवर प्रक्रिया करतात, म्हणूनच शेतकऱ्याला भाव मिळतो. त्यामुळे ह्यांना आपण थांबवू नाही शकत. पण तो डिसिप्लिन, जसं म्हणजे मी अमेरिकेत राहायचे 2001 ते 2003, त्यावेळी मला ना नेहमी रस्त्यावर, हायवेवर नेहमी दिसायचं हॅझार्डस मटेरियल, मॅट असं ते लिहायचे. मला वाटतं ते हॅझार्डस मटेरियल, हॅझार्डस काय आहे? तर या हॅझार्डस वेस्ट वेगळं ट्रीट केलं जातं. कोणत्याही जिथे लोकॅलिटी आहे, नागरी वस्ती आहे, ग्रामीण वस्ती आहे, तिथे जे सांडपाणी आहे त्याचं रियूज, हे सगळ्या कॉन्सेप्ट्स आपण खूप वर्ष प्रचंड अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. आता याला मी राजकारण नाही आणत ह्याच्यामध्ये, सर्वांकडनं, मॅनकाइंडकडनं आपल्या अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. आणि त्यामुळे आता याच्यावर एकदम वॉर्निंग अशी सिच्युएशन आहे आणि ते आता माझ्याकडे आलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर काम करण्यासाठी या गोष्टींना डिसिप्लिन आणणं, थोडं कडक कारवाई करणं, या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि पाणी नाहीच आहे नदीमध्ये, तर त्या पाणी म्हणजे अनेक नद्यांना मी जाते, आपल्याला कमलेशजी आश्चर्य वाटेल, तिथे जे पाणी दिसतं ते पाणी नाही आहे, ते डेड वॉटर आहे, ते सांडपाणी आहे. आता आम्हाला त्या सांडपाण्याला जिवंत पाणी करायचं आहे. तो फार मोठा टास्क आहे. मला त्याच्यामध्ये राजकारण बाजूला ठेवून लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, इंडस्ट्रीचा सहभाग महत्त्वाचा आहे, त्या सगळ्यांची साथसुद्धा महत्त्वाची आहे. नक्कीच. मला परत मराठवाड्याच्या प्रश्नाकडे यायचं, पण राजकीय परिप्रेक्षातून बघायचं आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की मराठवाडा राज्याचं नेतृत्व करतो, आणि असं अनेकदा बघितलं. अनेक लोकनेते आपण बघितलेत, म्हणजे स्वतः गोपीनाथराव मुंडे असतील, त्यांनी राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. मराठवाड्यातनं मी मगाशी म्हटलं की 4 मुख्यमंत्री मराठवाड्याने दिलेले आहेत. शंकरराव चव्हाणांपासून अशोक चव्हाणांपर्यंत, विलासराव देशमुख होते, मुख्यमंत्री अनेक झालेत. पण आता मराठवाडा राजकीय नेतृत्व करतो असं तुम्हाला वाटतं का राज्याचं? म्हणजे असं नेतृत्व मराठवाड्यातनं आताच्या क्षणाला का दिसत नाही आहे? असं काही नाही आहे. एखादा व्यक्ती मुख्य पदावर गेला म्हणजेच नेतृत्व असतं असं नसतं. अनेक लोक काम करणारे नेतृत्वच आहेत. हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, किंवा कोणी समाजकार्य करत आहे, ते सुद्धा आपापल्या ठिकाणी नेतृत्व करत आहेत. मराठवाड्याला ते भाग्य 4 वेळा लाभलं, आणि हे खूप चांगली गोष्ट आहे मराठवाड्याच्या दृष्टीने. पण आता विदर्भ पण खूप मागासलेला होता, मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या रूपाने विदर्भाला आता ते भाग्य लाभलं आहे. पण जेव्हा मुख्यमंत्री होतो एखादा व्यक्ती, तो फक्त त्या विभागाचा राहत नाही. साहजिक आहे, तो विभाग जेव्हा वंचित असेल, मागासलेला असेल, त्याच्यावर काकणभर जास्त लक्ष देतो, पण तो सगळ्या राज्याचा असतो आणि सगळ्या राज्याचा विकास करतो. तर त्यामुळे मुख्यमंत्री हे पद हे कुठल्याही विभागावर द्यायला नाही पाहिजे, ते राज्याचं पद आहे. पण नक्कीच मराठवाड्याने मोठे मोठे नेते दिलेले आहेत या देशाला, राज्याला, आणि या राज्यामधल्या राजकीय घटनांना सुद्धा मराठवाड्यातनं वेगवेगळी वळणं सुद्धा मिळालेली आहेत. तर मराठवाडा फार मोठा आहे, अनअवॉइडेबल आहे मराठवाड्यातल्या विषयांना राजकारणामध्ये. पण एकवाक्यता आहे का? म्हणजे मराठवाड्यात आम्ही असं बघतो की प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असं म्हणतात. खूप नेते तो मराठवाड्यामध्ये आम्ही बघतो. प्रत्येक, इनफॅक्ट तुमच्याच जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यातून तुम्ही येतात, बीडमध्ये पण आम्हाला खूप नेते दिसतात. म्हणजे असा मराठवाड्यात नेत्यांचं प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आहे. त्या प्रॉब्लेम ऑफ प्लेंटीमुळे एकवाक्यता नाही असं वाटतं का? की नाही, सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे नेते नसतात, आणि जरुरी नेता प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधीच असेल, तो विचारांचाही नेता असू शकतो. आता कितीतरी शेतकरी संघटनेचे लोक आहेत जे कधी निवडणुकीत भाग घेत नाहीत, पण ते नेता आहेत विचारांचे. खूप मोठी मोठी नावं आपल्याला ह्याच्यामध्ये घेता येतील. तसं मराठवाड्यामध्ये लोकप्रतिनिधी सगळे आहेत, आणि प्रत्येक ठिकाणी नेतेसुद्धा आहेत एकेका विचारांचे. तर नेते जास्त असण्याची काही मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे.
म्हणजे मराठवाडा ही याच्या सोबतच आंदोलकांची पण भूमिका राहिली. अनेक Yes. मोठी मोठी आंदोलनं मराठवाड्यातनं उभी राहिली आहे. म्हणजे अगदी नामांतराच्या चळवळीपासून ते शेतकऱ्यांच्या आंदोलनापर्यंत उभी राहिली आहेत. आत्ता रिसेंटली आपण मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे, ज्याच्या तुम्ही पालकमंत्री आहात, त्या जालन्यातून आम्ही होताना बघितलं, अंतरवाली सराटीतून. आता तो मुद्दा तुम्हाला वाटतंय की झालाय, सरकारने तोडगा काढलाय किंवा अजूनही हा मुद्दा? आपण मगाच मी उत्तरात म्हणले की मराठवाडा हा प्रत्येक वेळी राजकारणाचा केंद्रबिंदू नक्की राहील. एखाद्या वेळेस मराठवाड्यातला नेता कोणता वरती कोणत्या भूमिकेत राहिली यापेक्षा मराठवाड्यातून बऱ्याच वेळा राजकारणानं वेगवेगळी वळण मिळालेले आहेत. जसं नामांतरांचं आंदोलन आपण सांगितलं, मोठं कर्जमुक्तीचं मुंडे साहेबांच्या वेळी केलेलं, गोदा परिक्रमासारखा विषय आपण तेव्हा हाताळला. आता मराठा समाजाचा जो आरक्षणाचा विषय आहे, तर मला वाटतं सरकारने आपली भूमिका त्याच्यामध्ये स्पष्ट केलेली आहे, न्याय्य भूमिका दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सरकारची भूमिका ही पालकाची असल्यामुळे त्यांना सगळ्या वर्गांचा पोषणाचा जबाबदारी त्यांच्यावर असते. जे ऑलरेडी कुपोषित आहेत असे लोक आणखी कुपोषित होऊ नये, कोण इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहे, कोण सोशल बॅकवर्ड आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करून मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. पण मराठवाड्यात जसं त्या सगळे सोयरेवरनं एक वाद सुरू होता, त्यात तुम्ही मधल्या काळामध्ये तुमची भूमिका मांडली होती की तुम्ही राज्यासोबतच ओबीसी समुदायाचं सुद्धा नेतृत्व करतात. त्याच्यामध्ये त्याच्याबाबत एक भीती होती, एक साशंकता होती या की मराठा आरक्षणामुळे आमच्या ताटातलं जाईल वगैरे. जरांगे पाटलांनी तुमच्यावरही किंवा ओबीसी नेत्यांवरती त्याने अगदी मंचावरनं टीका केली होती. तर आता ही भावना कमी झाली आहे, ते करण्यात सरकारला यश आलं असं तुम्हाला वाटतं की अजूनही ती भावना आहे? मला राजकीय नेते किंवा मंत्री म्हणून अपेक्षित नाही, ओबीसी समाजाचं नेतृत्व करताय, या कोणती भावना मला नाही कळत. आपल्या ताटातनं काहीतरी जातं, आमच्यावरती गदा येऊ शकते, आमच्या आरक्षणावरती आमच्या ताटातनं काहीतरी जातं, ही भावना कमी झाली आहे? ती भावना असणार आहे लोकांमध्ये. ती भावना कशी कमी होईल? कदाचित त्याची व्यक्त करण्याची तीव्रता कमी झाली असेल किंवा वेट अँड वॉच करत असतील लोक. भावना ही नेहमीच राहणार आहे, कारण ऑलरेडी त्यांचं नावच आहे बॅकवर्ड. दे आर अदर बॅकवर्ड, दे ऑलरेडी डिप्राईव्ड. त्यामुळे त्यांच्या मनात ती भावना राहील, पण ते अकॉमोडेटिंग पण आहेत. त्यांनी खूप संघर्ष पाहिलेला आहे, त्यामुळे त्यांची मला वाटतं अकॉमोडेटिंग असण्याची क्षमता जास्त असेल. त्यामुळे जर आपल्यासारखं आणखी कोणी दुर्दैवी होत असेल तर त्याला त्याच्या ठिकाणी योग्य न्याय मिळावा अशी भूमिका असण्यामागे मला वाटतं तर काही हरकत नाही. पण कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे मी तरी स्वतः जरी मी ओबीसी समुदायातली असेल, ओबीसींचं नेतृत्व करत असेल, तरी माझा पूर्ण विश्वास हा देशाच्या घटनेवर आहे आणि जी महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे. आणि त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन्सच्या चौकटीत जो न्याय ज्या व्यक्तीला ज्या वर्गाला मिळेल तो मिळाला पाहिजे अशा भूमिकेत मी आहे. मग भलेही मी कुठल्याही समुदायाचं प्रतिनिधित्व करत असेल. पण असं आहे का पंकजाजी की पूर्वी भाजपने एक प्रयोग केला होता 80च्या दशकामध्ये, जेव्हा भाजप या मातीत रुजत होती तेव्हा त्यांच्या पक्षाला एका विशिष्ट इमेजमधून बाहेर काढण्यासाठी माधवचा प्रयोग झाला या राज्यामध्ये. ओबीसीजमधल्या ज्या महत्त्वाच्या किंवा मोठ्या